नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फक्त आपलातून माहिती या युट्यूब चॅनलवरती। आज आपण ह्या गोड ऊसाची गोड कहाणी म्हणजे माहिती जाणून घेणार आहोत। ऊस हा गवताच्या कुटुंबातील बहुवर्षायू वनस्पती आहे। याचे मूळ स्थान आग्नेय आशियात मानले जाते। या ऊसाचा इतिहास हजारो वर्षापासून सुरू आहे। इसवी सन 8000 वर्षापूर्वी न्यू गिनी आणि आसपासच्या बेटावर ऊसाची लागवड सुरू झाली। नंतर इसवी सन 600 ते 1100 दरम्यान ऊसाचा प्रसार इंडोनेशिया, फिलिपिन्स, उत्तर भारत आणि ओशिआनियाच्या इतर भागामध्ये झाला। भारतामध्ये इसवी सन 327 पासून ऊस हे महत्त्वपूर्ण पीक असल्याचे आढळते। 4थ्या आणि 6व्या शतकाच्या दरम्यान भारतात साखर निर्मिती सुरू झाली। तेव्हा ही साखर खड्याच्या रूपात होती। आज आपण पाहतो तशी साखर उपलब्ध होऊ लागलेली आहे। 7व्या आणि 9व्या शतकात अरबांनी उत्तर आफ्रिका ते स्पेन पर्यंत लढाईत विजय मिळवून ऊसाची लागवड सुरू केली। 15व्या शतकाच्या प्रारंभी पोर्तुगीज आणि स्पेनिश लोकांनी ऊस अटलांटिक महासागरापलीकडे नेला। इसवी सन 1508 मध्ये पेद्रांत अत्तेजा यांनी सातांदो मिंगोच्या स्वभावाती ऊसाची लागवड केली आणि हा उद्योग पश्चिम गोलार्धात पोहोचवला। 18व्या शतकात बीट पासून साखर निर्मितीचा शोध लागला, ज्यामुळे ऊसाच्या लागवडीवरील अवलंबित्व कमी झाले। इजिप्त आणि ग्रीस येथे बीटचे पीक मोठ्या प्रमाणात होते। इसवी सन 1844 मध्ये जर्मनी रासायनिक शास्त्रज्ञ आंड्रियास सिजिस्मुंड यांनी बीटमधील साखर ही ऊसातील साखरेसारखीच असल्याचे संशोधनास आढळले। आज ऊस हे जगभरातील अनेक देशांमध्ये साखर, गूळ, इथेनॉल आणि इतर उत्पादनांसाठी महत्त्वपूर्ण पीक आहे। या ऊसाने या पृथ्वीवरती सर्वांनाच गोड करून टाकलं, पण घरी मात्र कोणाच्या काही गोडी राहिलेली नाही। तर मित्रांनो, ह्या ऊसाबद्दल माहिती तुम्हाला कशी वाटली ही माझ्या फक्त आपलातून माहिती या युट्यूब चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। धन्यवाद।